आपल्याला पाहायला मिळते. झेल घेण्याची प्रॅक्टिस सॅम याच्याकडून पाहायला मिळते. उद्याचा सेमीफायनलचा दिवस आहे आणि सेमीफायनलच्या दिवसाची तयारी अगदी जोरात चालू आहे. भुयेवाडी संघाचा डीजे ब्रावो आणि त्याचबरोबर भुयेवाडी संघाचा स्टार खेळाडू तेजस पाटील देखील त्याच्यासोबत झेल घेण्याची प्रॅक्टिस करतोय. उद्याच्या दिवसाची तयारी जोरात चालू आहे, कारण उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या सेमीफायनलच्या लढतीमध्ये भुयेवाडीचा संघ देखील आहे आणि त्यामुळे जे दोन खेळाडू हे दोन्ही स्टार खेळाडू आता मात्र झेल घेण्याची प्रॅक्टिस करत होते. चला एक्स्ट्रा प्लेयर पारगाव संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर. चला त्याचबरोबर भुयेवाडी संघाचा अर्जित सोळसे आणि 4 षटक ही 20 मिनिटाच्या आतमध्ये हाताळली जाणं अनिवार्य आहे. सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला पारगावचा संघ तर दुसऱ्या बाजूला कसबा ठाणेचा संघ. पहिला बॉल मनगटाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलं जातं. रनआउटची संधी, एक धाव कंप्लीट केली जाते. रनआउटची संधी होती, डायरेक्ट हिट असती तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र एका धावेने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र 4 धावा धावफलकावरती जगवल्या जात आहेत. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतं. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. रोहितच्या बॅटमधून चौकार आलाय. अगदी जर पाहायला गेलं तर टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ बॅटने फक्त आणि फक्त 30 सर्कलला भेदलं आणि त्यानंतर 4 धावांची मोहर लगावली जाते. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक झेल पकडला. वॉड कॅच ऑफ द डे. पाठीमागे पळत असताना एका हातामध्ये हा झेल पकडलाय. या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल इथे मात्र पकडलाय आणि रोहितची खेळी संपुष्टात आणली आहे. त्याचबरोबर भुयेवाडी संघाचा केतन म्हात्रे अर्थातच विकी पाटील त्याचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर भुयेवाडीचा बुमबुम माट्या अर्थातच प्रदीप चौगुले अण्णा हे देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये ही सगळी स्टारकास्ट आपल्याला सेमीफायनलच्या लढतीमध्ये पाहायला मिळणार आहे. किती नावाप्रमाणे कामगिरी केली जाईल का हे देखील उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान आजच्या दिवसाच्या सामन्याकडे आपण वळतोय. 5 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय आणि रोहितची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये महेश याला आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, मात्र आणखीन एक विकेट. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का बसलाय. दुसरा फलंदाज महेश बॅक टू द पवेलियन. भुयेवाडी संघाची ठिणगी आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे. भानुदास पाटील सर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला या मॅच सामन्यामध्ये पाहायला मिळतील. तर मात्र उद्याच्या दिवसामध्ये सर्वांना समजणार आहे की ही नुसती ठिणगी आहे की अख्खा वणवा आहे, हे उद्याच्या दिवसामध्ये समजणार आहे.
आणि त्याचबरोबर भुयवाडी संघाचा विजय पावले तेजस पाटील देखील उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसं नाव घेतलं तसं चेहऱ्यावरती स्मित हास्य देखील आलंय. त्याचबरोबर भुयवाडी संघाचा कर्णधार देखील आहे आणि आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत देखील नेऊन ठेवलाय. उद्याच्या दिवसामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे मात्र पाहावं लागणार आहे. दरम्यान बालाजी माने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हॅट्रिकची संधी होती, बॅटची कडा देखील घेतली होती, मात्र विकेट किपर कडनं झेल सोडला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाजी ताकद आहे कसबाट आणि संघाची, आणि अगदी जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती या हॅट्रिकची संधी देखील निर्माण केली होती, मात्र डॉट बॉल आलाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न देखील इथं अपील केली जाते. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट. पंचांचा नॉट आउटचा इशारा येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकासाठी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जात आहेत 6 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक पाटील कसबा ठाणे संघाचा एक्सप्रेस गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केलं जात आहे. टीप मधून क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय मात्र थांबवलं जात आहे. स्ट्रायकिंग गेन वरून कुठेतरी चांगला कॉल पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाले आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका बाजूला प्रतीक पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला आपण सूरज आणि बालाजीची जोडी पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन दिशा दिली जाते. नजाकत्ता दाखवली, बॅकवर्ड पॉइंटला भेदलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना देखील पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. नजाकत्ता पाहायला मिळाली सूरजची. फक्त आणि फक्त दिशा दिली, बॅकफुटला गेले, बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर 4 धावांची मोहर लगावली जाते. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले, वेग होता या चेंडूवरती. कुठेतरी पाहायला गेलं तर या अगोदरचा चेंडू थोडीशी विड्थ होती, थोडीशी जागा होती फलंदाजासाठी, त्यामुळे चौका ठोकला गेला. मात्र त्यानंतर लगेचच लेंथ मध्ये बदलाव केला, करेक्शन केला आणि लगेचच थोडासा आतमध्ये हातायला चेंडू, या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. 11 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावतोय. आणखीन किती मात्र फटका केला जातोय. लॉंग लेगच्या दिशेमध्ये फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी. 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. धावसंख्येचा विचार केला तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 13 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगात जाणारा बॉल, पुन्हा एकदा रनआउटची संधी. आता मात्र माघारी परतावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते. सूरज बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वयं तोडकर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान विचार केला तर 13 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. 13 या आकड्यावरती तिसरा फलंदाज बाद झालाय. तिसरा धक्का बसलाय. प्रतीक पाटील कौतुक करावं लागेल. एक चौकार आला, मात्र त्यानंतर जर पाहायला गेलं तर अचूक टप्पा आणि अगदी लयबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. 13 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण स्वयं तोडकरला पाहतोय. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे खेळत आलाय. लोअर फुल टॉस बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली माघारी परतावं लागतंय. शून्याचा चष्मा घालून स्वयं तोडकर बॅक टू द पवेलियन. ओव्हर टू डीजे. मध्ये आपण पंच पाहतोय. भुयेवाडी संघाचा रोहन करात, भुयेवाडी संघाचा फिरकीचा जादूगर अर्थातच प्रथमेश गुंडा आपल्याला या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेत पाहतोय. भुयेवाडी संघाचा रोहन करात म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते जर पाहायला गेलं आमच्याकडे पाठ केले तरी देखील आम्हाला दिसतंय गालातल्या गालात थोडंसं स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी दाखल झाला. सागर यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकामध्ये सागर पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा सर बॅटने एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातोय. अलॉंग द कार्पेट जमिनीच्या साह्याने फटका केलाय. क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव तोपर्यंत कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्याचबरोबर भुयेवाडी संघाचा प्रथमेश ठाकरे, रुपेश पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. समालोचन कक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. नो बॉलचा इशारा आलाय. नो प्लस 2 अशा 3 धावा ऍड होतील. नो प्लस 2 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. नो प्लस 2 अशा 3 धावा धावफलकावरती म्हणजे धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तोपर्यंत 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. फ्री हिटचा बॉल असणार आणि या फ्री हिटच्या बॉलवरती स्ट्रायकिंग गेंदवरती बालाजी माने. फ्री हिटचा बॉल खोलातला होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. ऑन दी बोर्ड 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा थांबवलं जात आहे. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र वधारते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, दांडी गुल केले, ऋषी बॅक टू दी पवेलियन. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर भैरवनाथ चषक भुयेवाडी 2025 आपण आयोजन पाहतोय. कौतुक करावं लागेल भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडी संघाचं, कारण विचार केला तर एक दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ते जर पाहायला गेलं तर बॉल बॉयची भूमिका देखील, लाईनमनची भूमिका देखील अगदी चोख प्रकारे बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना देखील माहिती आहे गेलेले बॉल, बाउंड्रीच्या बाहेर गेलेले बॉल अगदी वेळेमध्ये आणून देण्याचं काम देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर या एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये बॉल बॉयची भूमिका असेल, लाईनमनची भूमिका असेल, अजून काही असेल, ही स्पर्धा पार पाडण्यासाठी लागणारी जी मेहनत आहे, खऱ्या अर्थाने भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडी संघाचे खेळाडू असतील, समर्थक असतील, त्यांचं इथे मात्र कौतुक करावं लागणार आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही आहे महेश सर, कारण विचार केला तर या संपूर्ण 5 दिवस ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्यांचं मोलाचं योगदान राहिलंय, आपले स्पॉन्सर्स असतातच, मात्र त्याचबरोबर आयोजकांची देखील भूमिका तितकीच महत्त्वाची असते आणि ती भूमिका आता मात्र इथे पार पडवत असताना आपल्याला पाहायला मिळतात भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडी संघाचे खेळाडू. दरम्यान चला पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. 19 या आकड्यावरती 5 फलंदाज बाद झालेत आणि त्याचबरोबर अगदी मोलाचं सहकार्य डॉट बॉल येतोय. दरम्यान इथे जर पाहायला गेलं तर 3 षटकांचा काही समाप्त झालाय 19व्या धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे जर पाहायला गेलं तर मोलाचं सहकार्य कृष्णात पाटील सर आम्हाला खेळाडूंची माहिती देखील देत आहेत. प्रत्येक खेळाडू भुयेवाडी संघाचा खेळाडूला काय म्हटलं जातं ही माहिती देखील अगदी योग्य प्रकारे देत असताना पाहायला मिळतात. टिचकुले असं म्हटलं जातं, खट्टा मिठ्ठा पिक्चर मधले टिचकुले आपल्याला पाहायला मिळतात. सचिन टिचकुले गोलंदाजी मार्कवरती अखेरच्या षटकामध्ये राहुल यांना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर कसबा ठाणे संघाची ताकद राहिले गोलंदाजी आणि त्या गोलंदाजाने आज करावं लागतं या एका धावेच्या मदतीने. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर आडवा बॅटने डाऊन द ग्राउंड स्ट्रोक केला जातो. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जात आहे. डीप मधून प्रोटेक्शन येत आहे. मिड विकेट वरून थोडंसं फंबल झालंय, त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय.
आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्येचा मात्र विचार केला तर 25 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. अजूनही 2 चेंडूंचा केस शिल्लक आहेत. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. पंचवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस यष्टा उद्ध्वस्त केल्या, दांडी गुल केले. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. अश्विन बॅक टू दी पवेलियन. 8वा धक्का बसला. 8वा फलंदाज बाद झालाय 25 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा केस शिल्लक आहे. नवीन फलंदाज येईपर्यंत ऐकूया डीजेचा थरार. फलंदाज बाद झालेत. अजूनही एका चेंडूचा केस शिल्लक आहे. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा. शेवटच्या बॉल वरती स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात विकेट आले. 9वा धक्का बसलाय. 9वा फलंदाज बाद झालाय. 25 या आकड्यावरती जिंकण्यासाठी आता मात्र कसबा ठाणे संघाला येणारे 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 26 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजेचा थरार. ओव्हर टू डीजे. चला फलंदाज पाठवा. कसबा ठाणे, प्रतीक पाटील. चला आपले सलामीचे फलंदाज येऊ देत.
Craft दोन्ही बॅटर्सचं नाव सांगायचंय. संकेत आणि उद्धवची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. फक्त आणि फक्त दिशा दिली जाते. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. पहिल्या बॉल वरतीच रनआउटची संधी होती. पहिल्या बॉल वरतीच संकेतला माघारी जाण्याची संधी होती. मात्र पहिल्या बॉल वरती सिंगल आले. चोरट्या धावेने धावसंख्येला तर मात्र श्री गणेशा झालाय. विकास यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी विकास यांच्यावरती विश्वास दाखवलाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला केलं जातंय. एक धाव तर कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेसाठी थांबवलं जात आहे. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 2 रन्स ऑन दी बोर्ड. 2 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत 2 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळी सर बॅटने घेण्याचा प्रयत्न 30 ला क्लिअर केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. स्वयं तोडकर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे आणि कुठेतरी जर पाहायला गेलं तर सिंगल डबल वरती जोर दिला जातोय. त्यांना देखील माहिती आहे की सिंगल डबलने देखील धाबा बनवल्या जाऊ शकतात. आव्हान तितकंसं खड तर नाही आहे. त्यामुळे जर विचार केला तर एकेरी दुहेरी धावेवरती भर दिला जातोय. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत केली जाते. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी आमचे पंच गोविंद चव्हाण सर असतील त्यांचं देखील सहकार्य अगदी मोलाचं पाहायला मिळालंय. संपूर्ण 4 दिवस अगदी चोख पंचांची भूमिका त्यांनी बजावल्या आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा YouTube वरती आपल्याला दाखवली जाते. तेजस मस्कर आणि त्याचबरोबर प्रशांत पवार यांची ही टीम इथे मात्र टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळते. पहिला धक्का बसलाय. संकेत बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कसबा ठाणे संघाचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान 4 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी प्रतीक पाटीलला आपण पाहतोय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. अजूनही एका चेंडूचा काही शेष आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. फिल्डिंग चेंज केली जाते. सो पाहायला गेलं तर डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला काऊ कॉर्नर मध्ये बोलवलंय आणि वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती तैनात केला गेला.
यावेळेस सरळ बॅटने फटका केला जातोय, क्षेत्ररक्षक होते त्याला बीट केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी प्रतीक पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. दरम्यान षटक संपलंय. पहिल्या षटकाचा काही समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या जात आहेत त्या 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वडू डीजे मार्क वरती स्वयं तोडकर आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये इन अन ऍक्शन स्वयं तोडकर याला आपण पाहतोय. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे खेळत आलाय. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. दरम्यान जर पाहायला गेलं तर दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांची ताकद गोलंदाजी आहे. दोन्ही संघांचा पाठीचा कणा म्हणजे गोलंदाजी मानला जातो. आणि कुठेतरी जर पाहायला गेलं तर 25 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवला गेला. आणि त्यानंतर जर विचार केला तर गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. मात्र विचार केला तर टार्गेट थोडंसं छोटं आहे. आव्हान थोडंसं छोटं आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एफर्ट चांगले पाहायला मिळतात. माघारी परतावं लागतंय. काय झेल पकडला जातो यष्टॅचच्या पाठीमागे. पहिल्या अटेंडला सुटला आणि दुसऱ्या अटेंडला अगदी एक सुरेख झेल. आणि आता मात्र खेळी संपुष्टात आणले उद्धवची. उद्धव बॅक टू दी पवेलियन. झाला. राहुल याला आपण मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकावरती राहुल याची वर्णी लागली जाते. कुठेतरी विचार केला तर जिंकण्यासाठी सोळा चेंडू आणि 18ची आवश्यकता. इथे मात्र सन्मान दिला गेला. एक धाव फक्त आणि फक्त धावफलकावरती ऍड होते. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती म्हणजे जिंकण्यास येणाऱ्या 15 चेंडूमध्ये आवश्यकता आहे. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला फटका खेळला जातोय. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. दुसरी धाव देखील इथे मात्र पूर्ण झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा अगदी सुखरूपरित्या आरामामध्ये पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. आणि या 3 धावेच्या मदतीने 12 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर रन बॉल इक्वेशन रन बॉल समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 14 चेंडू आणि या 14 चेंडू मध्ये 14ची आवश्यकता आहे. 14 मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत.
यावेळेस लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट आणि पुन्हा एकदा 3 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. आणि या 3 धावेच्या मदतीने 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 11 ची आवश्यकता आहे. 13 मध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने डाऊन द ग्राउंड शो केला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. 2-2 क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. धावा रोखल्या जात आहेत. मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि पुन्हा एकदा तिसरी धाव आली आहे. सलग तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा आल्या आहेत. म्हणजे धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा काही समाप्त झालाय. 18 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर टू डीजे. गोलंदाजी मार्क वरती बालाजी माने याला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये बालाजी माने पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 8 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 8 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला जातोय. फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र विचार केला तर 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 4 ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. प्रतीक पाटील कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. येणारे 10 चेंडू आणि 4 ची आवश्यकता आहे. दहा मध्ये 4 ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. कारण प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 9 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. ह्या धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. मात्र संघर्ष करणं गरजेचं आहे. मेहनत करणं गरजेचं आहे. हार न मानण्याची क्षमता ठेवणं आता मात्र गरजेचं आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिल्या काही षटकामध्ये धावा खर्च झाल्या. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. एकेरी दुहेरी धावा जास्त खर्च झाल्या आणि त्यामुळे हे चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळते. येणारे 9 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातोय. रनआउटची संधी. विकेट मिळते. माघारी परतावं लागतं. या सामन्यामध्ये अँटी क्लायमॅक्स पाहायला मिळतोय. राहुलची खेळी संपुष्टात आली. राहुल माघारी जात असताना पाहायला मिळतोय. आणि आता जर विचार केला तर समीकरणाचा येणारे 8 चेंडू
आणि या 8 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 4 धावा. 8 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. बॅटर नेम, नवीन बॅटर नेम. नवीन बॅटर नेम. नवीन बॅटर प्रणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने केला जातो. बॅटचा फेस ओपन केलाय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणखीन एक विकेट बहाल केली जाते रनआउटच्या स्वरूपात. प्रणेश बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर नेम. नवीन फलंदाजाचं नाव. नवीन बॅटर रणधीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 7 मध्ये 3 ची आवश्यकता आहे. एक मोठा फटक्यापासून दूर आहे आता मात्र संघ कसबा ठाण्याचा. मात्र विचार केला तर काही अंशी कमबॅक या षटकामध्ये देखील झालाय. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील केली जाते मात्र नॉट आउटचा इशारा आलाय. षटक संपलंय. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या खेळीस 23 धावा दाफलकावरती. जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 3 धावा. ज्याला आपण पाहतोय 6 चेंडू आणि 3 ची आवश्यकता. अजूनही पाहायला गेलं तर हा सामना संपलेला नाहीये. अजूनही फाईट केली जाते पारगाव संघाकडून. मात्र ह्या धावा जर रोखला गेल्या तर सूरजच्या नावाची छाप इथे मात्र उमटवली जाईल. सूरजच्या नावाची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण येणारे 6 चेंडू आणि 3 ची आवश्यकता. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. चला थोडासा वेग घ्यायचा आहे. टीम मीटिंग नको. चला स्वयं थोडासा वेग घ्यायचा आहे. टीम मीटिंग नको. पारगाव संघाने आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू. नवीन बॅटर अभि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाच चेंडू आणि 3 ची आवश्यकता आहे. 5 मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर बालाजी मानेच्या या अगोदरच्या षटकाने कमबॅक करून दिलाय. मात्र अजूनही 5 मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. संघर्ष केला जातोय पारगाव संघाकडून देखील. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर चुका केल्या जात आहेत. कसबा ठाणेचा संघ पहिल्या 2 षटकामध्ये सुस्थितीत होता. मात्र त्यानंतर तिसऱ्या षटकानंतर थोडीशी अडचण वाढत चालली आहे. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी थोडंसं जकडून ठेवण्यामध्ये यश आलं होतं आणि तोच आता मात्र दबाव या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतो. येणारे 5 चेंडू आणि या 5 मध्ये 3 ची आवश्यकता आहे. नवीन बॅटर अभि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातो. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी धाव देखील कंप्लीट झाले आणि या 2 धावेने धावसंख्येचा विचार केला तर तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्यात आणि आता विजयावरती शिक्कामोर्तब झालाय कसबा ठाणे संघाचा आणि क्वार्टर फायनल मध्ये देखील दाखल झालाय. चला कसबा ठाणे कॅप्टन आणि नागाव कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय.